सोलापूर येथील रेल्वे मैदानावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुल शनिवारपासून सोलापूर मीडिया कप 2024 टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत उत्साहास प्रारंभ झाला। पहिल्या फेरीतून लोकमत आणि श्रमिक पत्रकार संघानं उपांत्य फेरीत धडक मारली आहे। सोलापूर ॲडव्हर्टायझिंग एजन्सीज वेलफेअर असोसिएशन सावा आणि सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं आयोजित या स्पर्धेत 8 संघांचा सहभाग आहे। सकाळी स्पर्धेचे उद्घाटन पोलीस अधीक्षक श्री देशपांडे व पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते नाणेफेक होऊन झालं। सावाचे सचिव निशांत पोरे, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव चंद्रकांत रेंबरसू, रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी यश जनबंधू, ज्येष्ठ पत्रकार अभय दिवाणजी, ज्येष्ठ पत्रकार प्रशांत माने, डॉक्टर समीर इनामदार यांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती। स्पर्धेला जरिया फाउंडेशन, हाजी फारुख शाब्दी फाउंडेशन, आपटे डेअरी गृह, गुरुकृपा एजन्सी यांचं सहकार्य लाभत आहे। पहिल्या दिवशीचा लीग पद्धतीचा पहिला सामना दिव्य मराठी विरुद्ध संचार यांच्यात झाला। संचारनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं। प्रथम फलंदाजी करताना दिव्य मराठीनं निर्धारित 6 षटकात 5 बाद 47 धावा केल्या। प्रत्युत्तरात संचारनं हे आव्हान अवघ्या 5 षटकात बिनाबाद 48 धावा करत सामना एकहाती जिंकला। विजयी सलामी दिली। 24 धावा करणारा नितीन कांबळे सामनावीर ठरला, तर दुसरा सामना लोकमत विरुद्ध सावा यांच्यात झाला। सावा संघानं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं। लोकमतनं प्रथम फलंदाजी करत निर्धारित 6 षटकात 71 धावा संख्या उभारली। प्रत्युत्तरात 6 षटकात 52 धावा सावा करू शकला आणि लोकमतनं हा सामना 19 धावांनी जिंकला। 14 चेंडूत 39 धावा करणारा अतिक काझी सामनावीर ठरला। तर डिजिटल मीडिया संघाविरुद्ध तिसऱ्या सामन्यात सोलापूर तरुण भारतीय संघानं प्रथम फलंदाजी करत निर्धारित 6 षटकात 2 बाद 52 धावा केल्या। प्रत्युत्तरात डिजिटल मीडिया संघानं अवघ्या 4 षटकात 3 बाद 53 धावा करत सामना जिंकला। अकीब मडकी सामनावीर ठरला। चौथ्या सामन्यात सोलापूर श्रमिक पत्रकार संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 6 षटकात 1 बाद 60 धावा केल्या। प्रत्युत्तरात तरुण भारत संवाद संघानं 5.2 षटकात 1 बाद 61 धावा करत विजय मिळवला। पाचव्या सामन्यात लोकमत संघानं 6 षटकात 103 धावा केल्या, तर प्रत्युत्तरात तरुण भारत 6 षटकात 3 बाद 64 धावावर आटोपला। लोकमतनं हा सामना 39 धावांनी जिंकत सेमीफायनलचं तिकीट निश्चित केलं। 26 चेंडूत 67 धावा पटकावणारा कृष्णा कोरे हा सामनावीर ठरला। रविवारी पहिला उपांत्यपूर्व सामना सावा विरुद्ध डिजिटल मीडिया पत्रकार संघ आणि दुसरा उपांत्यपूर्व सामना दिव्य मराठी विरुद्ध तरुण भारत यांच्यात होणार आहे। त्यानंतर 2 उपांत्य सामने आणि एक अंतिम सामना होणार आहे। स्पर्धेसाठी अप्पासाहेब पाटील, सागर सुरवसे, विक्रांत कालेकर, गिरीश मंगळुरे, नितीन ठाकरे, सुभाष कलशेट्टी, किरण बनसोडे, निशांत पोरे, रोहित जोगीपेटकर, पांडुरंग कोल्हापुरे, प्रशांत कांबळे, नंदकुमार इंगळे, सावाचे पदाधिकारी, श्रमिक पत्रकार संघाचे पदाधिकारी व संयोजन समितीतील सर्व सदस्य परिश्रम घेत आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।